नमस्कार मित्रांनो, मी विलास राजपूत. मित्रो, आज आपण गांडूळ खत काढणार आहोत आणि कशा पद्धतीनं काढायचं त्याविषयी आपण आज व्हिडिओ घेणार आहोत. खूप मित्रांचे फोन आले की बा गांडूळ कसे कसे अलग करायचे खतामधून, त्याचा व्हिडिओ आपण घेणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला काय करायचंय, आपण सुरुवातीला हे जे आपण हे जे शेणनेट आपण याच्यावर टाकलेलं आहे हे काढून घ्यायचं आहे. काढल्याच्या नंतर याला पूर्णपणे असं हलवून घ्यायचं आहे. 1 ते 2 दिवस हलवल्याच्या नंतर हे पूर्ण खत आपलं एकदम असं भुगरा भुगरा होणार आहे, कोरडं होणार आहे आणि आपले जे गांडूळ आहे ते पूर्णपणे खाली जाणार आहे आणि वरचं खत पूर्ण या पद्धतीनं आपण काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण गांडूळ खत अशा पद्धतीनं आपण काढू शकतो मित्रो. आणि हे खत काढणं झाल्याच्या नंतर आपण याला असं पूर्ण एकदम मोकळं करून घ्यायचं आहे, जेणे की आपले गांडूळ खाली जातील. हे अशा पद्धतीनं आपलं हे काम चालू राहतं मित्रो. हे पूर्ण गांडूळ एकदम पूर्ण असं हलवून घेतल्याच्या नंतर पूर्ण गांडूळ आपले खाली जाणार आहे आणि हे वरचं आपल्याला हे जे आपलं गांडूळ खत आहे हे आपल्याला जमा करून बॅलर मध्ये भरायचं आहे. हे असं पूर्ण सुकलेलं एकदम 1 ते 2 दिवसाच्या नंतर पूर्ण सुकून जातं मित्र. हे गांडूळ आपले खाली चालले जातात. त्याच्यानंतर आपण हे वरचं जे बी आपलं गांडूळ खत तयार झालेलं आहे हे पूर्ण अशा पद्धतीनं आपण काढून घ्यायचं आहे मित्र. आणि आपण हे खत देतो मित्र, 10 रुपये किलोनं आपण ही खताची विक्री करतो. तुम्हाला जर लागलं तर तुम्ही फोन करा. आमचा मोबाईल नंबर 84 59 75 94 85. या नंबरवर तुम्ही फोन करायचा आहे. खत लागो किंवा गांडूळ आपण जे आयसिनिया पटेडा या व्हरायटीचे जे आपल्या जवळ गांडूळ आहे हे आपण देऊ शकतो मित्रो. हे जे गांडूळ खत आहे हे आपलं एकदम चांगल्या क्वालिटीचं एकदम गांडूळ खत आहे आणि हे आपण आता या ज्या गोण्या आपल्या भरलेल्या आहे ही पॅकिंग आपण म्हणजे डाळिंबासाठीच लागतंय. आपल्याला डाळिंबासाठी एक शेतकरी येतोय, त्याच्यासाठी आपण या पूर्ण गोण्या भरलेल्या आहे. 10 क्विंटल लागतंय, त्याला अजून भरणं चालू आहे मित्र. तुम्हाला जर लागलं गांडूळ खत तर तुम्ही अवश्य आम्हाला फोन करा. आपण तुम्हाला गांडूळ खत असो किंवा मदर कल्चर आणि हे आपण खत आता गोण्या भरणं चालू आहे. मित्र, आपण ज्या पद्धतीनं खत कसं काढायचं ते बघितलं. आता आपण जो हा वर्मीवॉश आहे मित्रांनो, एकदम चांगल्या क्वालिटीचा हा वर्मीवॉश आहे, कारण की आपली गांडुळाची संख्या भरपूर असल्यामुळे एकदम ह्या वर्मीवॉशचा जो कलर आहे एकदम पेट्रोलवाणी, जसं आपण पेट्रोल कसं कलर राहतो त्या पद्धतीनं या वर्मीवॉशचा कलर आलेला आहे मित्रांनो. आणि हा वर्मीवॉश आपण एकरी 10 ते 15 लिटर आपण याला सोडू शकतो आणि याचे फळबागासाठी भरपूर चांगले रिझल्ट आहे. किंवा आपली मिरची, टमाटा, जे भाजीपाल्याची जेवढी बी पिकं आहे त्या पिकासाठी एकदम चांगले याचे रिझल्ट आहे मित्र. हे आपण प्रत्येक जणांना घरी बनवा आणि आपल्या शेतीसाठी या वर्मीवॉशचा उपयोग करून घ्यावा. एकदम चांगले रिझल्ट आहे मित्र. आपला खर्च याने भरपूर कमी होणार आहे
आणि जर तुम्हाला हे वर्मीवाद जर लागत असलं तर आपण हे देतो 60 रुपये लिटरनं. मित्र तुम्ही मला फोन करू शकता. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीनं हा वर्मीवाद आपण करेक्ट करतो.